एखाद्या गोष्टीचा आपण विचार करत राहतो, करत राहतो, करत राहतो आणि करतच राहतो. त्याच विषयाची गाडी पुन्हा पुन्हा त्याच वळणावर येते आणि तशीच मागे पुढे होत राहते. म्हणजे अमुक झालं तर तमुक होईल, म्हणजे तमुक घडल्यामुळे अमुक होईल आणि अमुकमुळे तमुक होईल, असे आपण इतके विचार करत असतो की त्या विचारामध्ये इतके गढून जातो की आपण विचारात अडकलो आहोत येवेने समजता. म्हणजे पाण्यात पडलो, नाका डोळ्यात पाणी गेलं की आपण धडपडतो आणि बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. पण ओव्हर थिंकिंग हा असा भोवरा आहे की ज्याच्यात आपण बुडत असलो तरी आपण धडपडण्याचा प्रयत्न केला तर फक्त बुडत्याचा पाय खोलात, अशीच आपली अवस्था होते. मग कोणीतरी असं म्हणतो, अरे कसला विचार करतोयस रामैया. तो खूप विनोदाने म्हणतो, पण आपल्यापर्यंत ते पोहोचतच नाही. आम्ही आपले विचारच करत राहतो, विचारच करत राहतो. कॉमन झालंय हे. म्हणजे खूप लोक तुम्हाला, मित्र तुम्हाला भेटतील, अरे हो रे, मैं बहुत ओव्हर थिंकिंग करता हूं, असं एकदम कन्फेशन केल्यासारखं म्हणतील. खरं म्हणजे ओव्हर थिंकिंगच्या प्रॉब्लेमची मागची घटना कोणी पटकन सांगत नाही. म्हणजे मी का ओव्हर थिंकिंग करतोय आणि कशावर ओव्हर थिंकिंग करतोय, म्हणजे ओव्हर थिंकिंगचा विषय कोणता आहे ते कदाचित ते गुलदस्त्यात ठेवतात, कारण त्या विषयाची चिंता वाटत असते किंवा चार चौघात त्याच्याविषयी कसं बोलावं असं वाटत असतं. आणि आपण असे समजूया की ओव्हर थिंकिंग हा एक समोर दिसणारी गोष्ट आहे. जर पूर्वी पोस्टाचे स्टॅम्प असायचं ना, ते वरती एक चित्र आणि मागे गोंद लावलेला असायचा, तो गोंदाने आपण चिकटवून टाकायचो. तसं ओव्हर थिंकिंग आपल्या मनाला चिकटतं. आणि हा चिकट गोंद कोणता असतो माहिती? ओव्हर थिंकिंगच्या मागचा चिकट गोंद असतो मानसिक चिंता, भीती, काय होणार, कसं होणार या गोष्टीची, आणि ते कसं टाळता येईल आणि आपल्यावर त्याची जबाबदारी येईल का, हा डिसिजन घेणं महत्वाचं आहे, पण घेतला नाही तर, घेतला तर, आणि घ्यायचं पुढे ढकललं तर, आणि आत्ताच घ्यायला पाहिजे का, की आपण नंतर घेऊया, पोस्टपोन करूया. अरे पण पोस्टपोन करून कसं चालेल? नाही, पोस्टपोन करून नाही चालणार. मग आपल्याला म्हणतील की तू काय निर्णय घेतच नाहीस, आणि मग घाईघाईने निर्णय घेतला तरी आपल्याला काहीतरी बोलतील. हे काय माहितीये, हे थिंकिंग नाहीये, हे मानसिक चिंतेचं एक रूप आहे. लक्षात येत नाही आणि आपण थिंकिंग वरती उपाय करायला जातो. जे लोक म्हणतात, एकदाचा निर्णय घेऊन टाक ना तू. हो रे, पण कळत नाही काय करू. म्हणजे ओव्हर थिंकिंग मागची चिंता जोपर्यंत आपण दूर करत नाही, आणि चिंता जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत ओव्हर थिंकिंग संपत नाही. आणि चिंता कशातनं निपजते ओव्हर थिंकिंगची? तर निर्णय घेण्याची भीती, आपल्या माणसं नावं ठेवतील, आपल्याकडनं चुका होताच कामा नयेत, आपण परफेक्टच डिसिजन घेतला पाहिजे, अशा प्रकारचे अनेक बिलीफ्स, समज आपल्या मनात असतात किंवा ठाम समजुती असतात. आणि या ठाम समजुती मनात इतक्या खोर रुतलेल्या असतात की तिथून त्या आपल्याला ड्राईव्ह करत असतात. चिंता हे आपल्याला कळत नाही. म्हणून ओव्हर थिंकिंग करणाऱ्या माणसाशी मोकळेपणाने डायलॉग केला की हळूहळू ते बाहेर येतं. तुम्हाला जर डायलॉग करायला आवडत नसेल किंवा करायचा नसेल, एक छोटा उपाय सांगतो. एक लॉंग बुक घ्या, पेन घ्या, आणि मनात येणारे सगळे विचार, सगळ्या चिंता, मनातल्या सगळ्या समजुती एकदा लिहून काढा. तुम्हाला त्यांनी काय होणार आहे? त्यांनी काय होतं सांगू? एकदा शब्द रूपामध्ये आणि प्रत्यक्ष हाताने लिहिल्यानंतर आपण त्या चिंतेकडे, त्या विचारांकडे थोडं त्रयस्थपणे पाहायला लागतो. आणि हा त्रयस्थपणा खूप महत्वाचा असतो. आपण त्याला साक्षीत्व असंही म्हणू शकतो. आणि मग आपल्याला हळूहळू त्या बंद दरवाजाची एक कडी सापडते, ती आपण अलगद उघडतो आणि बाहेर पडतो. पण यासाठी लिहिणं, मोबाईलवरती नोट्स नाही काढायच्या, हाताने कागदावरती लिहायचं. तुम्ही म्हणाल का? अरे लिहिणं म्हणजे खूप महत्वाचं असतं. आपण मोबाईलवरती लिहिताना पटकन डिलीट करतो, काहीतरी तो सुचवत असतो. ऐसा कुछ नहीं. अपने मन से लिखने का, दिल से लिखने का, कागदावर
आणि तुम्हाला वाटेल की कोणीतरी बघितलं तर काय नाही, लिहा लिहा लिहा. अहो नको असलं, एकदा प्रश्न सुटला की फाडून टाका ना, कोणाला काय पडली एवढी. आणि कोण एवढा विचार करत नाही हो आपल्याविषयी. ओव्हर थिंकिंग करणाऱ्या माणसाला सतत वाटत असेल की मला कोण काय म्हणतील. बहुतेक कोणाला काही म्हणायचं नसतं, आणि ज्यांना एवढं लोकांकडे लक्ष देऊन म्हणायचं असेल ते रिकामटेकडेच असतील. छोड ना यार, इतना मत सोचो, हटास ये घटा, काली काली घटा हटा दे. चलो, भेटूया लवकर. ओव्हर थिंकिंग वरती अधिक विचार करूया.